तेवढं व्याही ऐका जरा माझं. तुमची मुलगी माझी सून आहे. क्रीडाई महाराष्ट्र संघटनेसाठी तसं बघितलं तर अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण क्रीडाई महाराष्ट्र या संस्थेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं तुम्ही आज मला बोलवलं. आपण पण मोठ्या संख्येने उपस्थित राहात. 2-2 वर्षाची टर्म प्रत्येकाला इथं मिळत असते आणि त्या टर्ममध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यावेळेस निवडलेली अध्यक्ष आणि त्यांची सगळी टीम हे त्या ठिकाणी करत असते. यावेळेस तुम्ही प्रफुल्लजींना ही जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी पण आपली स्वतःची भूमिका इथं मांडली. परंतु ती मांडत असताना त्यांनी विमन विंग सुरू केली म्हणून त्याचा उल्लेख केला. 2012ची आठवण काढली. आपल्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली ते सांगितल्यानंतर वुमन विंग निघाली. परंतु 25 वर्षात एकही महिला अध्यक्ष झाली नाही. म्हणजे अजून काही पुरुषत्व सोडायला कोणी तयार नाही. आणि तसं बघितलं तर आम्ही मात्र आपल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक ह्या महिला आहेत. पोलीस महासंचालक ज्यांच्यावर राज्याची सगळी पोलिसांची जबाबदारी ते रश्मी शुक्ल ह्या महिला आहेत. आता प्रधान सचिव पर्यावरणाला पहिल्या पण महिलाच होत्या, परंतु तिथं काही प्रश्न निर्माण झाले होते. CM साहेबांचं माझं बोलणं झालं. माझ्याच अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणाच्या जयश्री भोज आता पर्यावरणाच्या प्रधान सचिव पण झाल्यात. आणि आपल्या जो प्रश्न इथं निर्माण झालेला आहे EC न मिळण्याचा सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, आता बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात आहेत. त्या पण तशा पॉझिटिव्ह विचाराच्या आहेत. माझ्यासमोर बसणाऱ्या प्रतिभा बदाणे ह्या संचालक झाल्यात नगर रचनाच्या, त्याही महिला आहेत. म्हणजे आम्ही जेवढं काही महिलांना प्राधान्य देता येईल तेवढं दिलं आहे. समोर माझ्या लाडक्या बहिणी बसल्या. तर मात्र आता 25 वर्षाच्या नंतर 2 वर्षांनी तरी महिलेला करा. तेवढं व्याही ऐका जरा माझं. तुमची मुलगी माझी सून आहे. त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या.